डायरेक्ट संदीप हॉटेलला झालो आम्ही. त्याला येऊ द्या. कार मंडळी, काय चाललंय? जसं की तुम्ही पाहिलं मागच्या ब्लॉगमध्ये सासरवाडीनी बहिणीला केळवण दिलं होतं, तशीच धमाल आणि प्रेम घेऊन हा ब्लॉग आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर ह्या ब्लॉगमध्ये आपण तिला केळवण देणार आहोत. आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. रुखवतीसाठी आपण 2-3 छान अशा गोष्टी बनवल्या आहेत आणि छोटंसं एक वेडिंग गिफ्ट सुद्धा ठेवलं आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. या या कसा आला प्रवास? एक नंबर. फर्स्ट टाइम आले आपल्या इथे. कसं वाटतं डेकोरेशन? छान. काहीतरी सासूबाईंनी गिफ्ट आणले. कशाला आणायचा? इतनी खुशी म्हणजे रिकाम्या हाताने कशाला यायचं? धन्यवाद रसगुल्ला. एक डोळ्याचा आमचा जोरो हा आमचा जोरो आधी इथं होता, त्याला तिकडच पुश केले तरी तिथेही चमकतोच तो. तन्वीचं आणि सगळं पोशाख वगैरे आपण तो इथं अरेंज केलाय. मॅडमने गिफ्ट रॅप वगैरे केलंय. हे पोशाख, नारळ वगैरे, मानपान. परत पी पाणी. डायरेक्ट संदीप हॉटेलला झालो आम्ही. आजचं मुख्य केंद्र बहुतेक फियांचे सोबत आहे. बसा तन्वी, इथे बस. टेबल ऑफ द हेड. Table of the head. सिटिंग अरेंजमेंट झाल्यानंतर आम्ही 2 डिशेस मागवल्या, चिकन मालवणी व मटन मालवणी. काहींनी वीट बटर रोटी घेतली, काहींनी चपाती घेतली, काहींनी भाकरी घेतली ॲज पर द प्रेफरन्स. अँड देन इनफ पीसेस होते, मजा येत होती. जेवण पाहून आपले यात मेन कॅरेक्टर पण खुश होती. त्याच्यानंतर आपले चिकन लेग पीस आणि चिकन फ्राय बघून मी आनंद घेत उठला, मस्तपैकी लिंबू वगैरे मारून. त्यानंतर आम्ही कन्फ्यूज होतो, जिरा राईस घ्यायचं की बिर्याणी घ्यायची. मॅडमने सजेस्ट केलं की नवरीला बिर्याणीच आवडते तर बिर्याणीच घेऊन टाकूया. ते इनफ पुरली सर्वांमध्ये. सगळ्यांनी छान आस्वाद घेतला त्याचा. उनका सुख है मेरा सुख है, उनका दुख है मेरा दुख है. शेतनी बिर्याणी मस्त आहे, पण आता फुल झाले.
भाऊ बिर्याणी नाही खाऊ दे मस्त पैकी. होणारी नवरी आपल्या घरी पहिल्यांदाच येणार होती तर म्हणलं काहीतरी गोड घेऊया. इथे दुकानात तुम्ही पाहू शकता मस्तपैकी एक व्हरायटी होती. संदीप हॉटेलच्या बाजूस एक मिठी मिठास म्हणून दुकान आहे तर तिथून आम्ही गुलाबजाम सिलेक्ट केलं कारण तिचं फेवरेट आहे ते. आपण मागच्या ब्लॉगमध्ये पण पाहिलंच. तिथून बाहेर पडताच आपली गाडी बघितली तर हेडलाईट ऑनच होती. मी थोडं घाबरलो होतो की बॅटरी डाऊन नसावी पण लकीली ती नव्हती आणि आम्ही पोचतो घरी. आलेत सगळे पाहुणे घरी. थँक्स टू मी. मस्त मस्त स्वास्तिक काढलंय ते पण एवढं परफेक्ट आलं. हे आठवलं का काय काय ब्लॉग मधला कांतारा ब्लॉग मधला दिवा आहे ना आलं लक्षात. तेच म्हणलं हे खायचं तुटलं तरी हे ठेव ते आठवलं चांगलं. आणि ह्याच्या आम्ही दोघं बसणार. भाऊ तो जोर कसा दिसतोय? कार्टून नाही तो ॲनिमे तो. जोरो कसा दिसतोय? जोरो डोळा मारतोय जोरो तरी ते का असं हे करते असं परत दुसरी मेट्रो करायला नाही स्वारगेट पर्यंत आहे तुम्हाला. स्वारगेट पासून पुढे तुम्हाला सोपं आहे. भरवायचं इथनं स्वारगेट नाही डायरेक्ट जाऊ मेट्रोला फिरू वेगळं काहीतरी लॉकरला घेऊ सगळं वेगळं काहीतरी. अगं खायला घे. फक्त माझा आहे तुझा नाही. So sweet. So sweet. त्याचं सगळं भारी असतं. मिठी मिठास मिठी मिठास. परत मोजकेच हॉटेल ठरलेली. आणू का अजून सगळ्यांना? आण नाही एक रिपीट. नंतर आम्ही मारल्या थोड्या गप्पा. फॅमिली क्वालिटी टाईम खूप मजा येत होती. खूप बरं वाटतं ज्यावेळेस आपण आपल्या लोकांसोबत असतो. गप्पा गोष्टी चालू असतात, हसी मजाक चालू असते. क्वालिटी टाईम स्पेंड केल्यानंतर आम्ही चालू केलं पोशाख मानपान द्यायचा समारंभ. पकडू का? बन्सीलाल म्हणजे भाऊंचं फेवरेट ब्रँड आहे. त्याला माहिती भाऊ कसा वाटला? मला येऊ द्या. व्हिडिओ काढायला आत्याकडे आपण घेऊया. दर का आता जमेल ना तुला व्हिडिओ काढायला? ब्लॉग आहे आपले. बापरे कशाला काय फोटो काढणार काय केलं चालू आहे ना व्हिडिओ.
ते खरंच घ्यायचं होतं माहिती का म्हणजे होतं डोक्यात माझ्या कळलं का म्हटलं एअर फ्रायर घेऊ आणि हा काय म्हणत होता खरं तर मीच बोललोय. सगळ्या गोष्टी म्हणती. काय डिनर सेट मला डिनर सेट कॉमन आहे नाही डिनर सेट घ्यायचा ना ती मैत्री एअर फ्रायर जरा वेगळं आहे. इथं सगळं दिलंय काय फिश वगैरे सगळं काय काय करायचं फ्राईज कसे काय बघ इथं कोळंबी आम्ही परत एक्सचेंज कशी वाटते तुम्ही साडी? खूप भारी एकदम मऊ आणि मुलींना जशी पाहिजे असते गोल्डन गोल्डन कॉम्बिनेशन घेतलंय आणि चापून फुगणार नाही साडी अशी चापून चोपून एक चापून चोपून आत्ता इकडे बघ, आत्ता इकडे बघ, मम्मी बघ इकडे बघ ना. काय खुशी आत्याची. आवडली ना कशी आमची पण हिरवी पण आमच्यापेक्षा भारी आहे. डार्क हा छान आहे ना केला शेवटी सासूबाईंनीच केला आमच्या टीमच्या कॅप्टनने. आधी तुम्हीच घ्या तुम्हाला अरे भाई एक रुमाल देना मनीष. देखो मैं रो नहीं रहा हूँ, मैं खुशी में मेरे आंसू निकल रहे हैं ना. मुझे बहुत गर्व है. आत्या जर तू पहिलं चहा पी मग चिल रहा. बस तू बस बस इथं बस. साडी इंग्लिश कलर आहे इंग्लिश कलर वा नवरीला एकदम उठून दिसते. आणि दिसायला पण छान आहे लुकला हाय ना तन्वीला म्हणून चहा पण म्हणे साडीवर नाही चहा मस्त आवडली का तन्वीला बनवलं. हा तिला बनवतो ब्लाउज पीस दिसतंय ना शेवट म्हणजे आजोबांचं कौतुक करतो. चहा पिणार नाही कधी चहा घेणार नाही पाणी माझे पप्पा करतात घरी कोण नसल आता मम्मी माग खूप आजारी होती भांडी घासले त्यांनी पोहा करतात तसं तिला हेल्प करतात खूप माझं जरी लग्न झालं उद्या मामा इज जेंटलमॅन. जास्त काय नाही पण थोडं तरी ते करणार मला माहिती मग मी उज्जैनला गेली ना तेव्हा एकटीवर माझ्यावर लोड नको म्हणून मला नुसते मदत करायची अरे मामा आहेत ना माझ्यासारखे आहेत तन्वी. हा अरे विचार नाहीये मुलींना पण दादा माझ्यासारखे नाहीये मामा. हा मला व्हिडिओ मग मदत करतात. भांडी बिंडी असतं मग मी पण जेंटलमॅनच आहे. दादा आमचा रस्ता आहे, चांगला आहे. करतो जरा मदत वहिनींना. हे, अजून 2-3 गोड शब्द. काय रे अरे फ्लॅश हॅलो चला 15 दिवसांनी 15 days to go माहेरचं गिफ्ट हो का चला बाय खूप छान झाला कार्यक्रम मग किती लक्षात आहे? ठीक आहे, शनिवारवर ऑल मस्त झालं चला शनिवारचे आणि सगळ्यांना नमस्कार नाही केला ना? असं काय करतो? जा, हे लक्षात ठेव काय केलं? या आतमध्ये या. सिव्हिल नाही नाही निघालो. हा सी बिल्डिंग 809 आहे. हा बरं तुमचं हा हा काय नाही 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 ऑफलाईन ट्रिप म्हणजे तो मैं आपसे कुछ मांग सकता हूँ सचमुच में? अब मैं मांगूंगा और आप मानेंगे नहीं तो मानेंगे, लेकिन अगर करेंगे नहीं तो पक्का करेंगे। तो फिर सब्सक्राइब कर दो.